आणि कुणीही शांतपणे ऐकून घेत आहे, आख्यान ऐकून घेत आहे, कुणीही मध्ये गडबड गोंधळ करायचा नाही आहे आणि नंतरच सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे. महाभागवत विष्णूंना भेटायला गेले त्यावेळेला त्यांचे पहारेकरी जे होते जय विजय आणि सांगितलं बघा मंत्र्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे त्यांच्या आमच्या परवानगी शिवाय ते तुम्हाला भेटू शकणार नाही. आम्ही सांगितल्याशिवाय तुम्हाला तिथे एंट्री नाहीये आणि आता तुम्हाला विसरून नाही पण ते कामात आहे. त्या दोघांना पहारे करायला शाप दिला. काय शाप दिला की तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यायला राहायला जायला लागलं तर किती अवस्था होईल. तर असं शाप दिला की जय विजय शोक करू लागले, दुःख झालं आणि त्यांनी माफी मागायला लागली. तीनदा आम्हाला उत्साह चुकलं चुकलं माफ करा माफ करा. युट्यूबला टाकायचं मला. तो कुंभकर्ण आणि रावण. आता शिशुपाल आणि मकरदंत श्रीकृष्णाच्या रूपामध्ये जन्म घेऊन त्याचाही त्या दोघांचा वध केला. पण हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा दोघांचा वध करण्यासाठी दोन रूप घ्यायला गेले, दोन अवतार घ्यायला. प्रत्यक्ष या हिरण्यकश्यपूनं देवांच्यावर स्वारी केली. मला वर मिळाला म्हटल्यानंतर अहंकार झाला. आता मी मरूच शकत नाही. हिरण्यकश्यपूच्या नगरावर त्यांनी विचार केला आपलं सगळं द्रव्य इथं त्यांनी लुबाडून आणलेलं आहे आणि त्याची शस्त्रास्त्र Thank you.
प्रभु श्री रामचंद्र की जय। हो चला